गडिंग्लज येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात ठोस कारवाईची मागणी, लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर बंदी कायद्याची गरज, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गडिंग्लजने प्रांताधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं सादर। गडिंग्लज येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणामुळे संतप्त झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या गडिंग्लज शाखेने या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन गडिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी स्वीकारलं। या निवेदनात मुख्य संशयित शहजाद शेख याच्यासह त्याला मदत करणारे ठेकेदार बरकत अली रईस पाशा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच सुरुवातीला या प्रकरणात केवळ विनयभंगाची कलमे लावण्यात येऊन गुन्ह्याचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न झाला का याचा सखोल तपास व्हावा अशी मागणीही केली आहे। याशिवाय राज्यभरात लव जिहाद विरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा आणण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला। निवेदनात नेहा हिरेमठ, श्रद्धा वालकर यांच्यासारख्या घटनांचा संदर्भ देत असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचं बजरंग दलाने नमूद केलं आहे। निवेदनात पुढे म्हटलं आहे की अशा घटनांमुळे हिंदू तरुणींचं शोषण आणि त्यांच्यावर होणारे अन्याय थांबवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत। या प्रकरणाचा अधिक तपास करून न्याय मिळावा आणि भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बजरंग दल संयोजक विश्वनाथ पाटील, मनीष रावळ, सिद्धेश पाटील, संतोष मोहिते, विजय शिंदे, रवींद्र भोसले, रोहन जगताप, तुषार रणदिवे, अमर पोटे, सुभाष चोथे, शिवशंकर हिरेमठ, कौस्तुभ तवाले, प्रमोद मगदूम आदींसह हिंदुत्ववादी संघटनेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मागण्यांचं निवेदन स्वीकारताना प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी योग्य कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे।